नमस्कार, DVT क्रिएशन या चॅनेलवर आपले स्वागत आहे। या चॅनेलवर आपल्याला काही सुविचार, प्रेरणादायी कथा, गोष्टी आणि काही टिप्स आपण पाहणार आहोत। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि त्या सबस्क्राइब बटनाला गोरं करायला विसरू नका। कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स नाहीत असा कोणीच जीव या जगात नाही। जगणे म्हणजे काय हेच तर असते, आलेल्या प्रॉब्लेम्सचा सामना करत करत सुख प्राप्त करणे। कधी कधी आपली लाईफ आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड असते, तर कधी कधी आपण स्वतः ती किचकट बनवतो। डोक्यावर कर्जाचा डोंगर, न पुरणारा पगार, घरात सतत भांडणे, मित्रमैत्रिणी नाहीत, कामात सतत मतभेद, असे बरेच अडचणीचे प्रकार आपल्याला भेडसावत असतात। म्हणजे प्रॉब्लेम एकच असतो, पण आपण त्यावर अतिविचार करून किंवा काहीच विचार न करता वागत राहून त्याचा इतर गोष्टीवर परिणाम करून घेतो आणि गुंता वाढवत जातो। नेहमी किचकट प्रयत्न करूनच गोष्टी मिळतात असं नसून कधी कधी सोप्या मार्गांनी देखील गोष्टी मिळवता येतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच 6 सोपे मार्ग बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। थँक्यू। पुढच्या स्टेज मागचा शहाणा, ह्या म्हणीचा तुमच्या जीवनात नेहमी वापर करा। भूतकाळातून शिकणे म्हणजे ज्या चुका आधी केल्या आहेत त्याच पुन्हा पुन्हा न करणे। नंबर 2, सुखी जीवनासाठी नक्की काय महत्त्वाचे आहे। आपण जीवनातील कोणत्याही गोष्टी अशाच करत नाही, प्रत्येक गोष्टी मागे कारण असते। जेव्हा आपण गोष्टी अशाच करतो तेव्हा आपले जीवन अर्थहीन झालेले असते। त्यामुळे रोज आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमागचे कारण शोधता आले पाहिजे। कशासाठी करते मी हे, एकदा कारण सापडले की आपल्याला त्यातील काय महत्त्वाचे आहे व काय नाही हे समजते। जे महत्त्वाचे आहे तेच आपल्या जीवनात ठेवले पाहिजे, बाकीच्या महत्त्व नसलेल्या गोष्टी आयुष्यातून काढून टाकणेच योग्य राहील। सतत बिझी राहण्यापेक्षा कार्यशील बनण्याकडे लक्ष द्या। टेन्शन घालवण्यासाठी कित्येक जण कामामध्ये बिझी होण्याचा प्रयत्न करतात, पण यामुळे प्रॉब्लेम्स कधीच सुटत नाही व संपत नाही। यापेक्षा जे काम महत्त्वाचे आहे त्यामध्येच मग्न राहणे कधीही योग्य। नंबर 4, आधी द्यायला शिका, मग एखाद्या गोष्टीची अपेक्षा करा। कधी कधी आपण अत्यंत स्वार्थी वागत असतो। कित्येकदा आपण फक्त एखाद्याकडून काहीतरी मिळवण्याची अपेक्षा करतो, परंतु आपल्याला देताही आले पाहिजे। त्याआधी आपण देणारे झाले पाहिजे। जर तुम्हाला आदर हवा असेल तर तो आधी तुम्हाला दुसऱ्यांना द्यावा लागेल। तुम्हाला चांगले मित्र हवे असतील तर लोकांशी प्रेमाने बोलून मैत्री करता आलं पाहिजे। नंबर 5, ऐकावे जाण्याचे, करावे मनाचे। तुमच्याकडे कितीही मित्र नातेवाईक असले तरी तुम्ही तुमच्या अडचणीसाठी त्यांची मत काय आहे हे जाणून घेऊ शकता, परंतु नेहमी कृती ही तुमच्या मनाला पटणारी असावी। इतरांचे मन विचारात घेऊन तुमच्या परिस्थितीला योग्य ठरेल असा निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये विकसित करा। यामुळे आयुष्यातील गुंता सोडवणे सहज शक्य होईल। नंबर 6, परफेक्ट नसलं तरी चालेल, पण साधं, सोपं आणि सरळ असलं पाहिजे आयुष्य। कित्येकदा आपण परफेक्ट लाईफ जगण्यामध्ये खूप आटापिटा करतो, पण त्या प्रयत्नात आयुष्य अधिकच अवघड होऊन जातं आणि आहे त्या क्षणाचा आनंद घेणं आपण विसरून जातो। आपली लाईफ जितकी सिंपल असेल ना, तेवढं आपण जास्त सुखी असू।